सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. शाळेस LED TV भेट. वळसंग येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वळसंग ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळसंग तसेच श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग येथे ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ, माजी सैनिक संघटना, महिला मंडळ, नवयुवक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाबद्दल आदर व राष्ट्रप्रेम व्यक्त करणाऱ्या उपक्रमांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ, सरपंच सौ पूजा रमेश माळी, उपसरपंच श्रीमती वंदना प्रकाश निळे, तलाठी वाघमोडे अण्णा, सर्कल अधिकारी, सोसायटी चेअरमन संभाजी जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी पाटील साहेब, माजी सरपंच सदाशिव कांबळे, माजी सरपंच शंकर टिळे तसेच सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेषतः वळसंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषणे, देशभक्तीपर गीते व नृत्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गाव परिसर स्वच्छ करून मुख्य रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढल्या. तसेच ग्रामपंचायत कार्यालयावर LED लाइटिंग सजावट करण्यात आल्याने संपूर्ण परिसर देशभक्तिमय प्रकाशाने उजळून निघाला होता. दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वळसंगा येथील सोने चांदीचे सुप्रसिद्ध व्यापारी चंद्रकांत बंडगर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्तीकरिता स्वखर्चातून LED डिजिटल TV भेट स्वरूपात प्रदान केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे. LED TVमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून अध्ययन करता येणार असून संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होणार आहे. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल परिसरातून चंद्रकांत बंडगर यांचे विशेष कौतुक होत असून ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एकूणच प्रजासत्ताक दिनानिमित्त वळसंग येथे आयोजित सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व आनंददायी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाले. भविष्य त्यांचं उज्ज्वल होतं आणि अशाच प्रकारे आपण सर्व पालकांनी इथून राहावा असं मी आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. ज्या ज्या वेळेला आम्ही अध्यक्षांना अनिल पाटील यांना बोललं त्यावेळी त्यांनी गावातील सर्वांना बोललं गेलं, सरपंचांना बोललो, नदापांना बोललो. तुम्ही केलेला आहे, तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार आहोत. आणि आज स्पीकर सर सुद्धा घेतलेला हा सुद्धा लोकांच्या वेगवेगळीतून आपण सर घेतलेला आहे, त्यांचे आभार आहे. आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि पारेकर सर संविधान उद्देशिका आपण आवाज करतो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती असंच आपल्याला इथं प्रतिज्ञा आहे. तर सर्वांनी हात पुढे करून आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी जर 18 वर्षाच्या आत असेल व मुलगा 21 वर्षाच्या आत असेल तर आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्षात व अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाह
कायदेशीर गुन्हा असून शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 क्रमांकावर संपर्क साधू व प्रबोधन कामी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अँटी ड्रग्ज टास्क फोर्स से नो टू ड्रग्ज अशा पद्धतीचा आपण अंमली पदार्थ विरोधी शपथ घेणार आहोत. आणि अंमली पदार्थाची माहिती आपण ग्रामपंचायत किंवा शासनास जर कोण असं त्याचं निर्मितीकरण हे करत असेल तर त्याची माहिती करायची आहे. असा ठराव पण आजच्या आपल्या सभेत घ्यायचा आहे. अशा पद्धतीचे नशेचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या तरुणामध्ये अंमली पदार्थाचे सेवन वाढत आहे हे आम्हाला जाणवते आणि ही चिंतेची बाब आहे. आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही अंमली पदार्थाचे सेवन थांबवण्यासाठी सहकार्य करू. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.